ग्राउंड मध्ये अजूनही थोडे प्लेयर्स आपल्याला दिसत आहेत. एक्स्ट्रा प्लेयर्स प्लीज, आपल्याला विनंती आहे. ग्राउंड वेकेंट करायचं आहे. उद्याचं भावी भविष्य आपण पाहतो. यांच्यामधूनच एका दुसरा क्रिकेटर आपल्याला उद्याच्या घडीमध्ये पाहायला भेटणार आहे. तसे चिमुकले अर्थातच आज रजा घेत आहेत. प्लीज वेकेंट करायचे ग्राउंड लगेचच. ऑल लिटिल प्लेयर्स प्लीज वेकेंट द ग्राउंड. उमेळे अ विरुद्ध सफाळे आपण असा सामना पाहणार आहोत. सफाळे संघाकडून आकाश आणि मनीष ही प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब आणि वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वळवळ प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा अंतिम दिवस आणि लीग स्टेजेस मधला शेवटचा सामना. ग्राउंड स्टाफ किंवा व्हॉलेंटियर उपलब्ध असेल तर प्लीज अजूनही ग्राउंड्सवरती काही मुलं आपल्याला दिसत आहेत प्रॅक्टिस करताना. आपल्याला विनंती प्लीज त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा कारण मॅच सुरू करायची आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. कुठेतरी फलंदाज स्टेप आउट झाला होता. त्यानंतर मात्र आपण पाहिलं लेग पंचांचं कौतुक करावं लागेल. लगेचच मुख्य पंचांपर्यंत ती माहिती पोहोचवली गेली आणि नवीन नियमाचं आपण पाहिलं. इथे मात्र आपण पाहिला ऑन साईडला कुठेतरी ड्रॅग केलं ऑफ साईडच्या चेंडूला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसतोय. कॉर्नर रिजन वरती क्षेत्ररक्षक जिथपर्यंत प्रयत्न करेल. 2 धावा तिथे मिळणार आहेत. पहिला बॉल डॉट थोडंसं सरप्राईज केलं बॅटरला आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यात.
इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये पुन्हा एक धाव. लीग स्टेजेस मधला शेवटचा सामना उमेळ अ बनाम आपण पाहतोय सफाळे मैदान क्रमांक 2 वर. इथे चांगला फटका आहे मनगडाचा. तिथे चांगला वापर केलाय आणि चेंडूला अलॉंग द कार्पेट पाठवला. येतोय अजून एक 4. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला थ्रू द मिड विकेट्स. बॉटम हँडचा चांगला वापर, गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि अलॉंग द कार्पेट खेळण्याचं इंटेंट दाखवलंय तिथे. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. पहिले षटक आपण प्रगती पथावरती पाहतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. लॉंग ऑफला घेतलाय चांगला झेल. फलंदाज बाद गॉन. आकाश वर्तकचा शॉट केमिओ. 5 चेंडू खेळले, 6 धावा बनवल्या आणि मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय रतीश पाटीलला इथे इंट्रोड्यूस केलं गेलं. संधी आहे रतीशकडे सुद्धा. आता इथून मात्र अर्ली स्टेजेसवर विकेट गेल्यानंतर स्वतःच्या संघाचा अर्थातच कुठेतरी जो धावफलकाचा ग्राफ आहे आलेख आहे तो वरचढ नेण्याचा प्रयत्न तो करणार आहे. इथे मात्र चांगला बॉल आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल. म्हणजे एका षटकाची झाले समाप्ती. धावांचा विचार केला सफाळे संघ 1 गडी बाद 7 या धावफलकावरती आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती गौरव वर्तकला आपण पाहतोय. गौरव वर्तकला इंट्रोड्यूस केलं गेलं. उमेळ संघ टॉस जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी स्वीकारली. आतापर्यंत षटक चांगलं राहिलं. पहिलं दुसरं षटक घेऊन गौरव वर्तकला इंट्रोड्यूस केले गेले. बॅटिंग मार्क वरती आपण 2 बॅटर पाहतोय. स्ट्राईक एंड वरती मनीष सूरी आता नव्याने आलाय. तर दुसऱ्या बाजूला रतीश पाटील ही पूर्ण फ्रेश प्लेअर आहे कारण एकच षटक झालं अजूनपर्यंत.
पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील. लेग स्टंप मिसिंगचं सिग्नल तिथे पंचांच्या माध्यमातून येईल. लेग बाईचे संकेत सुद्धा येत आहेत. पायावरती चेंडू जाऊन आदळला. 8 धावा धावफलकावरती आहेत. गौरव वर्तक पहिल्या चेंडूवरतीच कुठेतरी फलंदाजाला दुविधा मनस्थितीमध्ये आणलं होतं. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ट्रॅक खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहिलं थोडंसं क्रॉस बॅट फेकी चांगली होती. त्या एंडवरती जर खेळाडू असता, बॅकअप असतं, डायरेक्ट हिट असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु गोलंदाजाने चेंडू थांबवला. स्टंप लाईनच्या अगदी बरोबर रेषेमध्ये चेंडू जात होता. बिग हिटचा प्रयत्न. बॉटम हँडचा चांगला वापर. मनीष चुरीच्या फळीतून येतो हा दमदार असरदार चार चौकार. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. रनआउटची संधी तिथे आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. गोलंदाजाने केले कमबॅक. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गौरव वर्तक. अजूनपर्यंत या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती त्याचं पाहतोय. सांघिक दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं. धावा झाल्या धावफलकावरती 14. येणारे चेंडू बाकी आहेत या षटकातील अजूनही 2. स्टेट ऑन द ट्रॅक. फटका चांगला परंतु मिड ऑनला क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन. बघता बघता धावत झाल्या. धावांचा प्रयत्न होतोय. 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट होत आहेत. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू येणं अजूनही बाकी आहे. इथे शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न. फटका बराच काळ हवेत होता. मिस स्ट्रोक जरी असला तरी येतो या दमदार असरदार 4. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय. बॉलिंग ट्रॅकवर निशांतला इंट्रोड्यूस केलं गेलं.
इथे व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. आउटस्विंगचा चेंडू तर होता, परंतु लाईन थोडीशी आपण पाहिलं ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर, त्याच्यामुळे एक्स्ट्रा स्विंग तिथे पाहायला मिळाला त्या चेंडूवरती. इथे मात्र पाहिलं ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त मिड ऑनला बीट करायचं होतं आणि त्यानंतर अतिशय वेगाने चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 आणि चौकारीच्या मदतीनिशी धावफलक सफळ संघाचं 26 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचणार आहे. इथे मात्र पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. पॉवर प्लेचा षटक अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन रो आपण पाहतोय. स्क्वेअर बाउंड्री झोनच्या बाहेर. 4 चौकार येतोय. पंचांचे संकेत येत आहेत. इथे चांगलं कमबॅक केलं, चांगलं आउटस्विंग तिथे पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला आणि या चेंडूवरती गती सुद्धा होती. बॅकफुटवरती ढकललं, थोडंसं फलंदाज झाला. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर 2 चौकार आणि आता मात्र गोलंदाजाने कंबर कसली आहे आणि केलंय कमबॅक. रतीश पाटील आपण पाहतोय 6 चेंडू फेस केल्यात, 12 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला मनीष 4 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. इथे अजून एक डॉट बॉल येणार आहे. धावफलकावरती धावा 30. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचं खेळणं शेष आहे. रतीशने मात्र आतापर्यंत इम्प्रेस केलंय, चांगली फलंदाजी दाखवली आणि त्याच्या समवेत मनीष. अजून एक एक्स्ट्रा, अजून एक सोयरी धाव. इथे मात्र रनआउटची संधी फेकी झाली आहे. स्टंप लाईन वरती जर थ्रो असता कुठेतरी चित्र वेगळं असतं. मिडॉनचा क्षेत्ररक्षण कलेक्शन केलं, फेकी सुद्धा केली, परंतु डायरेक्ट हिट करता आलं नाहीये. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू अजून येणं बाकी आहे. इथे मात्र चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, फलंदाजाला सरप्राईज केलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सफळ संघ 1 गडीच्या मोबदल्यावर 32 या स्कोर कार्ड वरती आहे. बत्तीस धावा धावफलकावरती आहे. 3 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. 1 गडी बाद झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सफाई संघ 32, लॉस ऑफ 1 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स.
इथे मात्र वाईट बॉलचे संकेत येत आहेत. फिरकीपटू गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे आपण पाहिलं फ्लाईट जास्त दिली होती. फ्लाईटने थोडस आपण पाहिलं बॅटरला बीट केलंय. कौतुक करावं लागेल. पेस मध्ये सातत्याने व्हेरिएशन करताना आपला हितेश नेहमी दिसतोय. पहिला चेंडू थोडासा पाहिला ऑस्ट्रेलिया बाहेर पंचाने दंडित केलं आणि या चेंडूवरती गतीच दिली नाही. त्यामुळे बॅटर थोडासा सरप्राईज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं मिस्टाईन स्ट्रोक आहे. स्क्वेअर विकेट खेळायचं होतं. फायनल रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगली फेकी. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक या चेंडूसाठी आहे. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी डॉट बॉल आलाय. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. षटकाची होतीये समाप्ती. धावांचा विचार केला 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय. इथे मात्र कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतायत. वाईट घोषित करतायत. एक धाव झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. सातत्याने आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांनी स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग ऑन रिजन वरती मिड विकेट रिजन वरती फलंदाजी केली आहे.
म्हणजे स्ट्रॉंग बॉटम हँडचं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच प्रदर्शन केले आतापर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहिला इथे मात्र फटका चांगला आहे. फलंदाज अर्थातच 4 धावा येत आहेत रतीशच्या फळीतून. काय फलंदाजी करताना आपल्याला रतीश दिसतोय. पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला तिथे. अप्रतिम फटका, इनक्रेडिबल बिग. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकर एंड वरून, परंतु स्ट्राईक एंडचा बॅटर मनीषने इंटरेस्ट दाखवला नाही या धावेसाठी, कारण त्याला माहिती आहे स्ट्रॉंग थ्रो आला तर कुठेतरी विकेटचं पतन होऊ शकतं. आणि यावेळेस मात्र एक पार्टनरशिप लगावली गेली आहे आणि मनीष प्रारंभिक बल्लेबाज आउट झाल्यानंतर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. बॉटम हँडचा वापर घेतलाय समाचार. चेंडू निघून जाणार आहे डीमिळगे बाउंड्रीच्या बाहेर. 4 6 धावा येतात. करेक्शन 6 इट इज. काय फटका खेळताना आपल्याला दिसतोय मनीष. आणि टोटल आता हॅलो चेक. षटकार आलाय तिथे. मोठा हिट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर. लॉंग ऑनचा खेळाडू येईल प्ले मध्ये. धावा झाल्यात 51 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू. या षटकामध्ये सुद्धा 2 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळाल्यात. एका बाजूला रतीश, दुसऱ्या बाजूला मनीष. दोन्ही बॅटर्स आक्रमकता दाखवतात. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि इनटू द गॅप. इनटू द गॅप येतोय चौकार. 55 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकाची झाली आहे समाप्ती. अजून एक चांगला फटका थ्रू द कव्हर्स खेळायचा होता, परंतु स्क्वेअर विकेट चेंडू गेलाय. एकदा तिथे मिळेल.
इथे चांगला शॉट, स्टेप आउट केलाय, त्यानंतर चेंडूला पाठवलंय, एअर स्ट्राईक येतो, अजून एक 6. रतीशचा विचार केला, 16 चेंडू फेस केल्यात, 32 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला मनीष 11 चेंडू फेस केल्यात, 18 धावा बनवल्यात. टीम टोटल 62. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जिथपर्यंत पोहोचेल लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, सरळ रेषेमध्ये हा फटका होता. 3 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. इथे चांगला बॉल आहे, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जिथपर्यंत प्रयत्न करेल, विकेट किपर 22च्या माध्यमातून ही धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला वेगळ्या पद्धतीचा पॅडल स्वीप, डीप फाईन लेग बाउंड्रीजच्या बाहेर, कलात्मक नजाकत भरा स्ट्रोक सिलेक्शन 4. $68 on the scorecard. इथे मात्र हलक्या त्याने स्लाइस केलं, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅन, सिंगल तिथे मिळेल. 6 षटकांची झाली समाप्ती आणि धावफलक 1 विकेटच्या मोबदल्यावरती सफाळे 69 वरती आहे. बॉलिंग मार्क वरती संकल्प वर्तकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. $69 ऑन द स्कोर कार्ड. 6 षटकाची झाली समाप्ती. स्टेप आउट केले, आता मात्र संधी निर्माण झाली आहे तिथे आणि त्या संधीचं केलंय सोनं. बॅटर रतीश 20 चेंडू मागे 38 धावांची चांगली फलंदाजी करून बॅक टू द पवेलियन गॉन. व्हॉट अ बॅटिंग नॉक, व्हॉट अ बॅटिंग नॉक. निशांतने घेतला एक चांगला झेल आणि रितीशची अर्थातच रतीशची पारी होते समाप्त. गॉन थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, आधी स्टेप आउट केलं होतं तिथे गोलंदाजाने, तेच निहाल
ट्राय केलं तिथे. एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे सज्ज होणार आहे 70 वर. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती संकल्पाला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि ज्या कामासाठी त्याला इंट्रोड्यूस केलं होतं पहिल्या चेंडूवरती रतीश पाटीलचा विकेट त्याने पटकावून दिलाय. आणि आता मात्र आपण पाहिलं इथून समीकरण बदलली जातील का, कारण मॅच अजूनही खूप मोठी बाकी आहे. इथे मात्र चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, कलेक्शन चांगलं, फेकी सुद्धा तितकीच अप्रतिम. अप्रतिम थ्रो. अजून एक सिंगल आणि धावफलक आता 71. येणारे चेंडू बाकी आहेत या षटकातील अजूनही 3. 7वं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. इथे मात्र आपण पाहिलं बॉक्स फुटवरती तर फक्त पंच केलंय. अजून एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 72. येणारे चेंडू बाकी आहेत 2. इथे अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज आधी शफल झाला होता, त्याला रीड केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं सिंगल येणार आहे. 73. 7व्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. इथे मात्र फटका फसतोय, परंतु आपण पाहिलं तिथे फिल्डर नाही आणि त्यामुळेच चेंडू निघून जाणार आहे चौकारासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट हा सुद्धा फटका होता. डीप पॉईंट रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडूच्या मागे गती जास्त होती त्यामुळे धावफलक 4 ने फ्लाय होईल. 7 षटकांच्या समाप्तीनंतर सफाळे 77 वरती आहेत. 2 गडी बाद झाल्यात. 77 लॉस ऑफ 7. अर्थातच षटकाची झाली समाप्ती. 77 धावा आहेत 60 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत. इथे मात्र शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. मनीष चुरीच्या फळीतून आला ह्या. अजून एक बिग ब्लो 6.
इथे खेळाडू वृत्ती लगेच दाखवली आहे, कौतुक करावं लागणार आहे मनीषचं. पण 16 चेंडू 27 धावांची ताबडतोड आक्रमक फलंदाजी. व्हॉट अ बॅटिंग नॉक. टाळ्या शिट्ट्याने मात्र मनीषचं डग आउट मध्ये वेलकम होणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू तितका राईज झाला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होतात बघता बघता. 85. 8व्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फुलन यांच्या चेंडूचा वापर झाला इथे. एका धावेने धावफलक 86 वरती येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 2. पुन्हा एकदा आपण पाहिला रिसचा वापर, थोडासा फंबल आणि त्या फंबलचा पुरेपूर वापर केला दोन्ही बॅटर्सनी. चौकार षटकारासोबत रनिंग बिटवीन विकेट सुद्धा सफाळे संघाने अप्रतिम केली आतापर्यंत. आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल 88. शेवटचा अंतिम चेंडू 8व्या षटकातील. लीग 22च्या माध्यमातून ही सुद्धा धावे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडीच्या मोबदल्यावरती 89 धावा धावफलकावरती आहेत सफाळे. येणारे 12 चेंडू खूप जास्त महत्वाचे असणार आहेत, कारण इथून जर या क्रीडांगणावरती 125 130 प्लस टोटल राहिला तर कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये टॉस गमावल्यानंतर जी फलंदाजी असेल ना ती खूप अप्रतिम केलेली असणार आहे. 120 अर्थातच जरी ते झाले, सफाळे संघ 89 वरती आहे. 3 गडी बाद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती इथे संकल्पाला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र चांगला पंच तिथे पाहायला मिळालाय. स्वतःला तिथे ऍडजस्ट केला आणि तिथे चांगला पंच पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात होता, कौतुक करावं लागणार बॅटरचं. स्वप्नील आणि मनली जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील 6 चेंडू 10 धावा आणि आता मनस स्ट्राईक एंडवर 2 चेंडू 3 धावा.
इथे चांगले आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप जास्त स्विंग झाला बाहेरच्या दिशेने. इथे मात्र होते मिसफील्ड. निघून जाणारे चेंडू चौकारासाठी 4. 94 लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे चेंडू बाकी आहेत 3. इथे मात्र लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन धाब्याने धावफलक 96. येणारे चेंडू बाकी आहेत 2. 90 षटक आपण पाहतोय. नाईन्टी एट. हाफ आर्म पुलचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. नो मॅन्स लँड. आणि धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे 100 या स्कोर कार्ड वरती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 100 धावा 3 गडीच्या मोबदल्यावर. 9 षटकांची झाली समाप्ती. 100 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्करचा तिथे वापर.
लॉफ्टेड आउट आहे दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत 1-0-2. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता फटका फसतोय मिडॉनला क्षेत्ररक्षण नाहीये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि 2 धाब्याने धावफलक 104 येणारे चेंडू बाकी आहेत या इनिंग मधले 3. इथे मात्र पिकअप शॉट आपण पाहतोय वॉट अ शॉट अजून एक फ्लॅट 6. 110 धावा धावफलकावरती आहेत काय फलंदाजी केली आहे स्वप्नील 10 चेंडू 20 धावा अटॅक यू माइंडसेट दुसऱ्या बाजूला मनल पाटील 7 चेंडू 13 धावा सफाळे संघ टॉस गमावल्यानंतर फलंदाजी पदरी पडली परंतु त्या संधीचं सोनं केलं जात आहे. मोठा फटका खेळला तिथे उभ्या उभ्या स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड सम ब्युटिफुल एलिगंट टायमिंग 6. काय कमालीचं टायमिंग तिथे फलंदाज स्वप्नीलने दाखवलंय अप्रतिम गोलंदाजाच्या गतीचा वापर हाय बॅट स्विंग आपण त्याची पाहतोय बॉटम हँडचा चांगला वापर फोर्स त्याच्या फटक्यामध्ये आधी पाहायला मिळते. इथे मात्र थोडीशी धीमी गती केली पुन्हा एकदा हिट सुद्धा लागलं नाहीये एका धाव्याने धावफलक 117 118चं टार्गेट आहे 118 इज अ टार्गेट घेऊया शॉर्ट ब्रेक मग येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. सफाळे संघ प्लीज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि त्यांच्या विपक्ष उमेळे लगेच 2 बॅटर प्लीज. बॅटर्स प्लीज. उमेळे बॅटर्स पाठवा लगेचच. एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जॉईन व्हा. उमेळे उमेळे असंघ एक्स्ट्रा प्लेयर. जाऊया मॅच कडे. 138 अर्थातच 118चा पाठलाग करायचा आहे. 118चा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील झाली आहे. लेग बाईचे संकेत येत आहेत. एक मोठं धावफलक चेस करायचंय. 118 त्याच्या विरुद्ध आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती लेग बाईसच्या रूपामध्ये श्री गणेशा. अजून एक सिंगल तिथे पाहायला मिळालाय.
इथे फडका चांगला आहे आणि या रन चेसचा केला शंखनाद. येतोय हा बिग सिक्स. चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. इथे मात्र आपण पाहिला शॉर्ट पोल, शॉर्ट बॉल वरती केला गेलाय प्रहार. रन चेसचा शुभारंभ अतिशय अप्रतिम रीतीने झाला. इथे उमेळे संघ सुद्धा एवढ्या इझिली मॅच सोडणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12 एका षटकाच्या समाप्तीनंतर. समीकरण आहे 54 मध्ये 106 धावांची गरज. मॅच इथून ऑन झाली आहे. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर परेश ठाकूर. स्ट्राईक वरती आपल्याला अजिंक्य पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र वाईट बॉल येतोय आणि वाईट बॉल धावफलक जाऊन पोहोचेल 13 या स्कोर कार्ड वर. आदित मन बोलवलं तर स्टेप आउट करण्याचं इनसाइड आहे. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आपण पाहतोय.
डायरेक्ट हिट तिथे पाहायला मिळाला, परंतु अंपायरचं स्पष्ट सिग्नल आलं तिथे नॉट आउटचं. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पापर्यंत थोडासा लेट स्विंग झाला. स्लाइस केलंय, डी पॉइंट येतोय चौकार 4. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता, रूम बनवण्याची संधी तिथे मिळाली आणि त्या रूमचा फायदा मिळालाय. धाव फलक 18 या आकड्यावरती आहे. समीकरण येणाऱ्या 51 चेंडूमध्ये अजूनही 100 धाब्यांची गरज आहे. ही इम्पॉर्टंट पेअर आपल्याला पाहायला मिळते. प्रारंभिक जोडी अद्वित आणि अजिंक्य या जोडीने इंटेंट इरादे स्पष्ट केल्यात. रनचेस जरी कठीण असला तरी आम्ही या मैदानाच्या आतमध्ये रनचेस करण्याचे प्रयत्न करणार आहेत. पुन्हा एकदा स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहिल्या धावेवरती अर्थातच तिथे नो रनचा कॉल केला गेला. दुसऱ्या धावेसाठी 19 धावा येणारे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. उमेळे संघ सुद्धा तोडी सोड प्रत्युत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. बिग फाईट, बिग बॅटल. अजून एक शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय, अजून एक हल्ला बोल. काय फलंदाजी करताना आपला फलंदाज आता मात्र अजिंक्य दिसतोय. 3 चेंडू त्याने फेस केल्यात. यावेळेस त्याने सुद्धा स्वतःच्या नावाचा ठसा या क्रीडांगणावरती उमटवलाय. इथे अजून एक चांगला फटका, अजून एक चांगला फटका. VIP स्टेजला सलामी देणारा येतोय हा. अजून एक 6. 118चा पाठलाग करायचा होता. आता समीकरण आहे येणारे अर्थातच आपण पाहतोय 48 चेंडू मध्ये 89 धाव्यांची गरज आहे. स्कोर जाऊन पोहोचला 29 बिनबाद. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. 48 मध्ये अजूनही 89 ची गरज आहे.
काय कमालीची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. इथे फटका पासतोय, ब्रेक थ्रूची संधी, चांगला झेल पाहायला मिळालाय, महत्वाचा झटका. स्वरूपने मात्र या सामन्याला आता एक वेगळं रूप दिलंय. महत्वाचा झटका, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती. अद्वित बॅक टू दी पवेलियन. 9 चेंडूमध्ये 15 धावांची आक्रमक खेळी खेळून अद्वित बॅक टू दी पवेलियन. परंतु स्वरूपने काय कॅच घेतलाय, थोडासा पुढे होता चेंडू, आपण पाहिला लॉंग ऑफ रिजन वरती तो होता 38 सर्कल पर्यंत एक चेस आणि त्यानंतर मात्र चांगला जेलगॉन. इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. लॉफ्ट केला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चेंडू निघून जाणार आहे 4 धावेसाठी. अजून एक चार महत्वाचा चौकार. अजून एक चौका पाहायला मिळालाय आपल्याला आणि या चौकाराने धावफलक आपण पाहतोय जाऊन फुलणारे 37 येणाऱ्या अजूनही 43 चेंडू मध्ये आपल्याला 81 ची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. लाऊड अपील,
Batter back to the dugout. Batter back to the dugout. Gone. न्यू बॅटर गौरव वर्तकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. अजिंक्यचा शॉर्ट केमिओ इथे होतोय समाप्त. इथे मात्र या विकेटच्या पतनानंतर थोडंसं समीकरण बदलेल. पुन्हा एकदा सफाळे संघ थोडंसं वरचढ आता मात्र दिसेल. इथून सुद्धा आपण विचार केला जर यतीने चांगली फलंदाजी केली, एक चांगला स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा बॅक टू द गेम उमेळा असंघ येऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. मॅच अजूनही अर्धी बाकी आहे. येणाऱ्या 42 चेंडूमध्ये अजूनही 80 धावांची गरज आहे. अजून एक डॉट बॉल. इथे मात्र बाउन्स झाला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आपण पाहतोय. थोडासा एक्स्ट्रा राईज झाला त्या गुडलेन स्पॉटवरून आणि त्याच्यामुळे फलंदाज थोडंसं अडचणीमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र वाईट बॉल आहे. इथे अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. विकेटचं पतन झाल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं दोन्ही फलंदाज वेळ घेत आहेत. समीकरण थोडंसं अजून लांबवणं जाणार आहे. येणाऱ्या 39 चेंडूमध्ये अजूनही 78 धावांची गरज आहे. इथे अजून एक चांगला बॉल, प्लेड स्विंग अँड मिस. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. निकेतला आपण पाहतोय अजूनही येणाऱ्या 38 बॉलमध्ये 78 धावांची गरज आहे.
इथे एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय, फक्त दिशा दाखवली आहे. शॉर्ट पॉइंट. वन गडी बाद झाल्यात आतापर्यंत 2. शेवटचा अंतिम चेंडू. 118चा पाठलाग करायचा. सुरुवात तर आक्रमक केली, परंतु त्याच्यानंतर एक विकेटचं पतन आणि पूर्णपणे बदल आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे केलाय. एका धाव्याने धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे. 42 या आकड्यावरती 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. फॉलन ट्रॅकवर प्रथम येणाऱ्या 36 चेंडूमध्ये अजूनही 76ची गरज आहे. इथे कडन बोल्ड. बॅटर गॉन. फलंदाज होतोय बाद. यतीन चौधरी ज्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, जावं लागणार आहे पवेलियन एंड. गॉन. न्यू बॅटर संकल्प वर्तक. कठीण परिस्थिती आहे. 35 मध्ये 76ची गरज आहे. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलंय. सफाळे संघाने या सामन्यामध्ये 118 धावांचं डिफेंड कुठेतरी करण्यामध्ये पहिल्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी झाली उमेया संघाकडून, परंतु त्यानंतर एक विकेटचं पतन आणि पूर्णपणे आतापर्यंत या सामन्यामध्ये त्यानंतर डॉमिनेट करताना दिसतोय सफाळे. तर एक चांगला द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे.
अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. प्रथम काय षटक हाताळलंय. इथे मात्र वाईट बॉल असणार आहे. आणि वनबॉलचे सुद्धा संकेत देण्यात आलेत. अजून एक विकेटचा पतन आपण पाहतोय. चांगला कॉट बिहाइंड आपल्याला पाहायला मिळाला. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. अजून येणाऱ्या 31 मध्ये 75 ची गरज आहे. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय निशांत वर्तक. अजूनही येणाऱ्या 31 चेंडूमध्ये 75 ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झाला. फॉलो थ्रू मध्ये तिथे प्रयत्न. इथे मात्र षटकाची होती समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती आहे. 4 गडीच्या मोबदल्यावर उमेळाव. चला स्पीडअप करा थोडस. स्पीडअप करायचं थोडस प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच सजवा. अजूनही येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 75 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आहे. 43 वरती 4 असं अजूनही धावफलक आपण पाहतोय.
इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. 28 चेंडू मध्ये अजूनही 75 ची गरज आहे. इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका धाव्याने धावफलक 44 या आकड्यावरती. इथून मात्र आपल्या टॉप गिअर मध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण इक्वेशन येणाऱ्या 27 चेंडू मध्ये 74 ची गरज अजूनही आहे. इथे मात्र आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल येणारे. आता 2 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. इक्वेशन येणाऱ्या 26 चेंडू मध्ये अजूनही 74 ची गरज आहे. इथे मात्र चेंडू एक्स्ट्रा राईज झालाय. 1 मोर डॉट. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलतंय. 25 चेंडू मध्ये 74 ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू लॉंग स्टॉप रिजन वरती ट्रॅव्हल झालाय. समीकरणाचा विचार केला 48 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 24 चेंडू मागे अजूनही 70 धाव्यांची गरज आहे. धावा होऊ शकतात, परंतु प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. चोवीस चेंडू मध्ये अजूनही 70 धाब्यांची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला आउटस्विंग टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पूर्णपणे वळताना आपण पाहिलाय. वॉट अ बॉल. अप्रतिम स्विंग या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे मात्र आपण पूल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे नाही. स्ट्रेट अगदी सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले. इन द एंड लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल तिथे पाहायला मिळालाय. सेफ कॅच गॉन. अजून एक झक्का.
स्वरीपने घेतलाय अजून एक चांगला झेल. पाच गडी आतापर्यंत बाद झाल्यात. 21 चेंडूमध्ये अजूनही 68 धाब्यांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. येणाऱ्या 20 मध्ये अजून 68 ची गरज आहे. अजून एक सिंगल तिथे मिळणार आहे आणि सिंगलने धावफलक 51. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. स्वरूपच्या त्या चांगल्या कॅच नंतर पूर्णपणे आपण पाहिलं सफाळे संघाने या मॅच मध्ये डॉमिनेट केलं. म्हणजे जसं सांगणं चुकीचं ठरणार नाहीये की स्वरूपने या सामन्याचं पूर्णपणे रूप बदललंय. अजून एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल मिड ऑफला टिपला गेलाय. गॉन. अठरा मध्ये अजूनही 67 ची गरज आहे. इथे मात्र चांगला स्क्वेअर कटचा फटका इंटू द गॅप येतो चौकार. थर्डमॅन रिजन वरती हा चांगला फटका पाहायला मिळालाय.
इथे मात्र डॉट बॉल असणार आहे. अतिशय वेगाने चेंडू आपण पाहिलं. यावेळेस पॉझिटिव्ह गोष्ट ही होती की स्टंप लाईन वरती करण्याचा प्रयत्न होता. मागचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा रूम दिला होता. त्या रूमचा फायदा उचलला गेला बॅटरकडून. इथे विकेट काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला झेल. पुन्हा एकदा स्वरूप सेफ हँड्स ऑफ द डे. अजूनही समीकरण येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 63 ची गरज आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये अजूनही 63 धाव्यांची गरज आहे. अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं 30च्या सरासरीने धावा आपल्याला करायच्या आहेत. सिंगल तिथे मिळणार आहे. थ्रू द लॉंग ऑफ फक्त दिशा दाखवली आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती 7 गडी बाद झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 62 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 31. सिंगल इथे मिळणारे धावफलक. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये अजून 61 ची गरज आहे. यावेळेस फटका फसतोय. चांगला कॉट इथे पाहायला मिळाला. विकेटचं पतन आपण पाहतोय.
इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका बसतोय परंतु चेंडू नो मॅच लँड. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉटमहँडचा वापर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये अजूनही 59 ची गरज आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय औपचारिकता नाममात्र शेष असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 58 ची गरज आहे. हलक्या हाताने घेऊन काढले तिथे फक्त सिंगल मिळेल. चला स्पीडअप करा. येणाऱ्या 6 मध्ये अजूनही 57 ची गरज आहे. डॉट बॉल येतोय. औपचारिकता नाममात्र शेष. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 57 धाव्यांची गरज. बॅकफूट वरती पंच केलाय. आता मात्र 4 चेंडूची औपचारिकता बाकी आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती सफळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरूपचा अर्थातच लॉंग ऑफचा झेल आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बॅक इंटू द गेम आलेला सफळ संघ आपण पाहतोय. एक मोठं धावफलक चेस करताना उमेळ्या संघाला स्टार्ट तर चांगला भेटला परंतु विकेटचा पतन गेल्यानंतर कुठेतरी पार्टनरशिप झाली नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय कुठेतरी अपयशाच्या अर्थातच कुठेतरी दरवाजावरती आपण उमेळ्या संघाला पाहतोय. परंतु इथून पुढे खूप काही शिकण्यासाठी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती अजूनही 55 धावांची गरज आहे. अजून एक डॉट बॉल तिथे येतोय. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 55 धाव्यांची गरज आहे.
इथे आपण पाहतो अर्थात सामना संपतोय, सफाळा संघ जिंकतो या सामन्याला. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सफाळे संघाचा स्वप्नील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 3 गडी बाद 12 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी आपण पाहतोय.